मुरबाड विधानसभा मतदारसंघात असलेल्या कल्याण तालुक्याची लवकरात लवकर आमसभा घ्यावी यासाठी कल्याण तालुक्याचे गटविकास अधिकारी यांना नुकताच सामाजिक कार्यकर्ते भरत दळवी यांनी निवेदन दिलं आहे। या निवेदनाच्या माध्यमातून त्यांनी कल्याण पंचायत समितीमध्ये दिव्यांग बांधवांसाठी दिव्यांग कक्ष सुद्धा उभारावा अशी मागणी केली आहे। शेती, वीज, पाणी, तालुक्यातले रस्ते, अंतर्गत रस्ते आणि अनेक विषयांवरचे प्रश्न सध्या प्रलंबित आहेत, त्यामुळे प्रशासनाकडून जनतेला न्याय मिळत नाही। गेली अनेक वर्ष कल्याण तालुक्याची आमसभा झाली नाही। सदर आमसभा गटविकास अधिकारी यांनी लवकरात लवकर होण्यासाठी कार्यवाही करावी ही मागणी भरत दळवी यांनी केली आहे। मी मुरबाड विधानसभा मतदारसंघामध्ये असलेल्या कल्याण तालुक्यातला जो भाग आहे त्या ठिकाणी लाईटचा प्रश्न आहे, विजेचा प्रश्न आहे, रस्त्यांचे प्रश्न आहेत, अंतर्गत रस्त्यांचे प्रश्न आहेत, महावितरण कंपनीचा प्रश्न आहे, वारंवार लाईट जाते आहे। पंचायत समिती प्रशासनाच्या माध्यमातून सुद्धा कल्याण तालुक्याकडे अनेक प्रकारच्या समस्यांकडे दुर्लक्ष केलं जातं आणि गेल्या अनेक वर्षापासून कल्याण तालुक्याची आमसभा झालेली नाही आहे। म्हणून मी आज स्वतः सकाळी या ठिकाणी कल्याण तालुक्याचे जे गट विकास अधिकारी आहेत गवारी साहेब त्यांना मी स्वतः पत्र दिलेलं आहे। गेल्या 12-13 वर्षापासून कल्याण तालुक्याची आमसभा झालेली नाही आहे आणि ती परंपरा कुठेतरी खंडित होते की काय असं वाटायला लागलेलं आहे आणि म्हणून मी कल्याण तालुक्याचे गट विकास अधिकारी यांना भरत दळवी युवा विकास मंच मुरबाड विधानसभा यांच्या माध्यमातून पत्र दिलेलं आहे आणि त्यांना विनंती केलेली आहे का आमसभासुद्धा आपण तात्काळ घ्यावी, दिव्यांग कक्षसुद्धा उभारावा। आपल्याला विनंती आहे की मुरबाड तालुक्याची आमसभा व्हावी यासाठी सुद्धा मी पत्र दिलेलं आहे आणि आज कल्याण तालुक्याची आमसभा व्हावी यासाठी सुद्धा मी पत्र दिलेलं आहे आणि त्यामुळे माझी पंचायत समिती प्रशासनाला नम्र विनंती आहे, BDO महोदयांना सुद्धा माझी नम्र विनंती आहे की लवकरात लवकर आपण कल्याण तालुक्याची आमसभा घ्यावी आणि जनतेचे प्रश्न त्या आमसभेच्या माध्यमातून सोडवावेत अशी माझी विनंती आहे आणि मागणी आहे। व्हिडिओ रिपोर्टर भरत दळवी, KTV न्यूज मुरबाड। आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता। दूरध्वनी क्रमांक 9833235011। त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या KTV न्यूजच्या ईमेल ID वर देखील संपर्क करता येईल।